विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास या पहिल्या प्रकरणाविषयी आपण चर्चा करत आहोत. यामध्ये मागील भागात आपण शासन संस्थेची संरचना आणि मग त्यामध्ये संसदीय लोकशाहीच्या अंतर्गत भारतीय संसद, तिची संरचना, लोकसभा व राज्यसभा, त्यांच्या रचना, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्य व अधिकार या घटकांविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण संसदेचे म्हणजे कायदेमंडळाचे कार्य व अधिकार याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कायदे तयार करणं हे कायदेमंडळाचं प्रमुख कार्य असतं. पण कायदे करण्याबरोबरच आधुनिक काळामध्ये कायदेमंडळाला इतरही महत्त्वाची काही कार्य असतात जी पार पाडावी लागतात आणि ही कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार हे कायदेमंडळाला दिलेले असतात. भारतीय संसदेला देखील अशी विविध कार्य पार पाडावी लागतात आणि त्यासाठी आवश्यक ते अधिकार भारतीय संविधानानं भारतीय संसदेला दिलेले आपल्याला दिसून येतात. मग संसदेचे अधिकार व कार्य यांची विभागणी घटनेमध्ये काही पुढील पद्धतीने आपल्याला केलेली दिसून येते. त्यामध्ये साधारणतः एक असं सांगतील की कायदेविषयक कार्य व अधिकार. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकारचे कायदेविषयक अधिकार हे ठरवून दिलेले आहेत. म्हणजे घटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची असे अधिकारांची विभागणी केलेली आहे. आणि मग त्यामध्ये सुरुवातीला संघसूचीच्या अंतर्गत 99 विषय आहेत आणि या विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार हा सर्वस्वी संसदेला दिलेला आहे. पण त्याशिवाय घटनेने सामायिक सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्यामध्ये साधारणतः 61 विषय आहेत आणि त्या विषयांबाबतही कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे. राज्यघटनेतील संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यापैकी कोणत्याही सूचीमध्ये समावेश नसलेल्या अशा विशिष्ट विषयांबाबत ज्याला आपण शेष अधिकार म्हणतो त्यावर देखील कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. संसदेचं अधिवेशन चालू नसताना आवश्यकता भासल्यास राष्ट्रपती वटहुकूम काढतात. या वटहुकुमांना कायद्याचा दर्जा असतो. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होताच असे वटहुकूम संसदेला सादर करावे लागतात आणि संसदेने त्यांना जर मान्यता दिली तरच ते पुढे त्याचं रूपांतर हे कायद्यामध्ये कायमस्वरूपी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कायदे तयार करताना संसद कायद्याची सर्वसाधारण रूपरेषा ठरवत असते. त्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्यातील तपशिलाबाबत प्रशासकीय अधिकारी नियम व पोटनियम हे ठरवितात. हे नियम व पोटनियम संसदेच्या कायद्याशी सुसंगत असावे लागतात आणि म्हणूनच असे नियम संसदेला सादर करून संसदेची मान्यता घेतली जाते. हे नियम मूळ कायद्याशी विसंगत वाटल्यास संसद त्यांना मान्यता नाकारते व ते रद्द होतात. सर्वसाधारण कायद्यासंबंधीचे विधेयक कोणत्याही सभागृहात मांडतात आणि दोन्ही सभागृहांमध्ये ते मंजूर होणं आवश्यक असतं. दोन्ही सभागृहात जर मतभेद निर्माण झाले तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलून त्याबाबत निर्णय घेतला जातो. त्याशिवाय राज्यसभेने जर राज्यसूचीतील विषयांबाबत काही ठराव जर केला आणि संसदेने त्याविषयी कायदा करावा अशा प्रकारचा तो ठराव असला तर संसदेला राज्यसूचीतल्या विषयांवर देखील कायदे करण्याचा अधिकार आहे. किंवा काही घटक राज्यांनी एकत्रित येऊन संसदेला तशी विनंती केली की राज्यसूचीतील विषयांवर कायदा करावा तेव्हासुद्धा संसद त्यावर कायदा करू शकते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वपूर्ण कार्य व अधिकार आपल्याला सांगतील तो म्हणजे कार्यकारी स्वरूपाच्या. साधारणतः संसदेला विविध प्रकारचे कार्यकारी अधिकार असतात आणि ते अधिकारांचा वापर करून संसद विविध प्रकारचे कार्यकारी स्वरूपाचे कार्य करत असते. त्यामध्ये साधारणतः आपल्याला सांगता येईल की भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो आणि त्यातून राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये ते सहभागी होतात. त्याचबरोबर
उपराष्ट्रपतींची निवड देखील ही संसदेकडून केली जाते हे सांगता येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की राष्ट्रपतींनी जर घटनाविरोधी कृत्य केलं तर त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार देखील हा संसदेला देण्यात आलेला आहे. राष्ट्रपतींना बडतर्फ करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवावी लागते. यासाठी संसदेला कोणत्याही सभागृहामध्ये राष्ट्रपतींवर आरोप ठेवणारा ठराव विशेष बहुमतानं मंजूर व्हावा लागतो. दुसरं सभागृह त्या आरोपाची चौकशी करतं आणि त्या सभागृहात राष्ट्रपतींना दोषी ठरवणारा ठराव विशेष बहुमताने जर मंजूर झाला तरच राष्ट्रपती त्या पदावरनं बडतर्फ होतात. त्याचप्रकारे उपराष्ट्रपतींना देखील बडतर्फ करण्यासाठी राज्यसभेत एकूण सभासदांच्या बहुमताने तसा ठराव मंजूर व्हावा लागतो आणि लोकसभेकडून तो मान्य व्हावा लागतो. मात्र त्यासाठी उपराष्ट्रपतींना 14 दिवसांची पूर्वसूचनाही दिलेली असते. परंतु अद्यापर्यंत भारतात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. पण हे महत्त्वपूर्ण अधिकार व कार्य संविधानानं संसदेला सोपवलेले आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मंत्रिमंडळावर संसदेचं कायमस्वरूपीचं नियंत्रण असतं. मंत्रिमंडळाच्या कारभाराबाबत प्रश्न, उपप्रश्न विचारणं, शासनाच्या धोरणांबाबत चर्चा करणं, ठराव मांडणे, तहकुबीची सूचना असेल किंवा इतर काही विविध घटनात्मक संविधानात्मक मार्गांद्वारे संसद सदस्य हे मंत्रिमंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असतात. आता या बाबतीत लोकसभेला असणारा विशेष महत्त्वाचा अधिकार म्हणजे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच मंत्रिमंडळ अधिकारावर राहतं. लोकसभेने मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणारा ठराव जर मंजूर केला किंवा मंत्रिमंडळाने लोकसभेतील बहुमताचा पाठिंबा गमावलाच तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल ती म्हणजे की चर्चात्मक स्वरूपाची कार्य व अधिकार. संसद हे राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा करणारं देशाचं सर्वोच्च असं व्यासपीठ आहे. राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टीने कोणत्याही प्रश्नांवर तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही खात्याच्या कारभाराबाबत चर्चा घडवून आणण्याचा अधिकार संसद सदस्यांना असतो. त्यासाठी संसदेच्या दैनंदिन कामकाजात खास असा वेळ राखून ठेवलेला असतो. शिवाय राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं एखादा ज्वलंत किंवा महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा होणं आवश्यक आहे असं वाटल्यास सभागृहात तसा ठराव देखील मांडून तो अग्रक्रमाने त्या प्रश्नांवर सदस्यांमध्ये चर्चा घडवून आणता येते. लक्षवेधी सूचना मांडून सभासद एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधू शकतात. सभागृहात चर्चा करताना सभासदांना आपले विचार मुक्तपणे मांडता येतात. त्याचसाठी त्यांना महत्त्वपूर्ण म्हणजे भाषण स्वातंत्र्य दिलेलं असतं. मात्र संसदेच्या कामकाजाच्या नियमांचं पालन सर्व सदस्यांनी केलं पाहिजेत अशी त्यामध्ये अपेक्षा असते. संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेला वृत्तपत्र, नभोवाणी, चित्रवाणी या माध्यमातून प्रसिद्धी मिळत असते व देशासमोरील विविध प्रश्नांकडे जनतेचं लक्ष वेधलं जातं. सरकारचा गैरकारभार किंवा भ्रष्टाचार उघडकीस आणता येतो. विविध प्रश्नांबाबत राजकीय पक्षांचे दृष्टिकोन हे स्पष्ट होतात. शासनाचे धोरण हे सामान्य लोकांपर्यंत कळून येते आणि त्यातून लोकांना स्वतःचे मत व्यक्त करता येते, मत बनवता येते. संसदेतील चर्चेतून राज्यकारभारातील चुका देखील उघडकीस आणता येतात. त्याचबरोबर मंत्रिमंडळाला सुद्धा आपले धोरणात आवश्यक ते फेरबदल देखील त्याद्वारे करता येऊ शकतात. त्याचबरोबर आणि एक महत्त्वपूर्ण कार्य आहे संसदेला जे आर्थिक स्वरूपाची कार्य व अधिकार म्हणून आपल्याला सांगता येतील. साधारणतः आर्थिक अधिकारांबाबत जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणून लोकसभेला श्रेष्ठत्व देण्यात आलेलं आपल्याला माहिती आहे. आर्थिक विधेयक प्रथम हे लोकसभेतच सादर केलेलं जातं. लोकसभेने मंजूर केलेलं आर्थिक विधेयक हे राज्यसभेला फेटाळता येत नाही. राज्यसभा त्यात दुरुस्त्या सुचवू शकते, मात्र त्यात 14 दिवसांच्या आत सुचवाव्या लागतात. त्या मुदतीत राज्यसभेने आपला निर्णय न दिल्यास ते विधेयक राज्यसभेला मान्य आहे असं समजून राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी ते पाठवलं जातं.
आणि पुढील विधेयक हे आर्थिक विधेयक आपल्याला असल्याचं सांगता येतं. अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा अ, राज्यसभेला काही अधिकार असतात. दरवर्षी मंत्रिमंडळाकडून संसदेला अर्थसंकल्प सादर केला जातो. 1 एप्रिल ते 31 मार्च साधारणतः हे आर्थिक वर्ष असतं. नवं आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 31 मार्च पूर्वी नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळणं आवश्यक असतं. अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाच्या प्रत्येक तरतुदीला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. संसदेच्या मान्यतेशिवाय सरकार पैसा उभारू शकत नाही किंवा खर्च देखील करू शकत नाही. यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन भरवलं जातं. अर्थसंकल्पावर चर्चा करणं व तो मंजूर करणं या कार्याबरोबरच सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत यावेळी चर्चा होते. भारताच्या महालेखापरीक्षकांकडून सरकारी हिशोबाची तपासणी होते व ते आपला अहवाल देतात. त्यावर देखील संसदेत चर्चा होते. म्हणजेच गतवर्षीचे सरकारी हिशोब तपासणं, सरकारच्या आर्थिक धोरणांवर चर्चा करणं आणि नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणं अशी संसदेची ही महत्त्वपूर्ण आर्थिक कार्य आपल्याला सांगता येतात. अर्थसंकल्पावर जेव्हा संसदेत चर्चा होते तेव्हा संसद सदस्य सरकारी उत्पन्नात वाढ सुचवू शकत नाहीत. मात्र खर्चांमध्ये किंवा करांमध्ये कपात सुचवू शकतात. अशी कपात लोकसभेत मंजूर झाल्यास मंत्रिमंडळावर तो एक प्रकारचा अविश्वास मानला जातो व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. त्याचबरोबर काही पुरवणी मागण्या असतात. म्हणजे विविध खात्यांसाठी अर्थसंकल्पात ज्या खर्चांच्या तरतुदी केलेल्या असतात त्या अपुऱ्या ठरल्या आणि जास्त पैसा उभारण्याची किंवा खर्च करण्याची गरज निर्माण झाली तर पुरवणी मागण्या मांडून त्यांना संसदेची मान्यता घ्यावी लागते. त्याचबरोबर विनियोजन विधेयकं जे असतात म्हणजे संसदेने कायदा करून मंजुरी दिल्याशिवाय भारताच्या एकत्रित निधीतून पैसे काढता येत नाही. पण भारताच्या एकत्रित निधीतून लोकसभेने मंजूर केलेल्या विविध खात्यांच्या मागण्या, त्याचबरोबर एकत्रित निधीवर आकारला जाणारा खर्च म्हणजे जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादींचं वेतन आणि भत्ते यावर होणारा जो खर्च असतो त्या प्रकारचा. आता अशा प्रकारचा एकत्रित निधीवर आकारला जाणारा खर्च यासाठी रक्कम काढावी लागते. ती काढण्यासाठी संसदेसमोर जे विधेयकं मांडले जातात त्याला विनियोजन विधेयकं असं त्याच्यामध्ये म्हणतात. संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर तो कायदा होतो आणि सरकारला एकत्रित निधीतून तेवढी रक्कम काढता येते. त्याचबरोबर लेखा स्वरूपाची जी अनुदानं असतात म्हणजे अर्थसंकल्प सादर केल्यापासून तो मंजूर होईपर्यंतच्या काळात प्रशासनावरील खर्च भागवण्यासाठी सरकारला निधी लागतो आणि यासाठी राज्यघटनेने लेखा अनुदानाची सोय केलेली आहे. त्यानुसार अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी विविध खात्यांच्या खर्चाच्या मागण्यांपैकी काही रक्कम आगाऊ मंजूर करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. साधारणपणे 2 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम मंजूर केली जाते. अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाल्यानंतर लेखा अनुदान मागितले जातात आणि त्यावर काही चर्चा न करता ते मंजूर देखील केले जातात. एकूणच ही जी विविध मागण्या करणारे किंवा अर्थसंकल्पाच्या अंतर्गत येणारे विविध आर्थिक स्वरूपाची कार्य जी आहेत ही संसदेला पार पाडावी लागतात आणि त्यालाच आर्थिक विधेयकं असे देखील त्यामध्ये म्हटलं जातं. हे देखील संसदेचं महत्त्वपूर्ण कार्य व अधिकार आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर घटनादुरुस्तीविषयक असणारे कार्य हे देखील संसदेला महत्त्वपूर्ण कार्य पार पाडावे लागतात. साधारणतः आपल्याला माहिती आहे की घटनादुरुस्तीच्या बाबतीत लोकसभा आणि राज्यसभा यांना समान स्वरूपाचा अधिकार आहे. घटनादुरुस्ती विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये प्रथम मांडता येतं आणि दोन्ही सभागृहात ते मंजूर होणं देखील आवश्यक असतं. कोणत्याही एका सभागृहाने ते नामंजूर केल्यास ते विधेयक फेटाळलं जातं. घटनादुरुस्ती विधेयकाबाबत 2 सभागृहांमध्ये जर मतभेद झाल्यास त्यातून मार्ग काढण्याची कोणतीही तरतूद राज्यघटनेमध्ये
केलेली आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर काही बाबतीत घटनादुरुस्ती करताना तसे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये साध्या बहुमताने मंजूर होणं देखील पुरेसं असतं. बहुतेक बाबतीत घटनादुरुस्ती करताना संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सभासद संख्येच्या बहुमताने विधेयक मंजूर होणं हे आवश्यक असतं. तर इतर काही बाबतींमध्ये घटनादुरुस्ती करताना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताने आणि एकूण सभासदांच्या बहुमताने विधेयक मंजूर होण्याबरोबरच किमान निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची त्याला मान्यता मिळणं आवश्यक असतं. तेव्हाच संबंधित घटनादुरुस्ती त्यामध्ये होऊ शकते. भारतीय संविधानाच्या घटना कलम 368 नुसार या विविध घटनादुरुस्ती म्हणजे साध्या बहुमताने होणारी दुरुस्ती, विशेष बहुमताने होणारी दुरुस्ती आणि विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता या प्रकारच्या दुरुस्त्या त्यामध्ये होत असतात आणि ही महत्त्वपूर्ण कार्य संसदेला पार पाडावी लागतात. त्याचबरोबर न्यायविषयक कार्य देखील संसदेमध्ये महत्त्वपूर्ण पार पाडलं जातं. कारण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना अयोग्य वर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणांसाठी बडतर्फ करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्याचा संसदेला अधिकार आहेत. मात्र त्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहात 2/3 बहुमताने आणि एकूण सभासद संख्येच्या बहुमताने तसा ठराव मंजूर होणं आवश्यक असतं आणि अशा पद्धतीने संसदेने ठराव केल्यास राष्ट्रपती संबंधित न्यायाधीशास बडतर्फ करू शकतात. आता सर्वसाधारण राज्यघटनेमध्ये जी महाभियोगाची जी प्रक्रिया दिलेली आहे ती प्रक्रिया चालवण्याची तरतूद फक्त राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे, इतर कुणाच्या बाबतीत नाही. मात्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचे महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत संसदेला बडतर्फीचा ठराव हा करता येतो. कारण राष्ट्रपतींवर चालवला जाणारा जो महाभियोग आहे आणि इतरांच्या बाबतीत केला जाणारा जो बडतर्फीचा ठराव आहे त्यामध्ये काही मूलभूत असा फरक आहे. तो काय आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजेत. म्हणजे राष्ट्रपतींवर घटनाविरोधी कृत्य किंवा घटनेचा भंग केल्याच्या कारणावरून महाभियोग चालवला जातो. तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा इतर जे तत्सम महत्त्वपूर्ण पद आहेत म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त असेल, भारताचा महालेखापरीक्षक असेल, यांच्या बाबतीत अयोग्य वर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणांवरून संसदेला बडतर्फीचा ठराव करता येतो. राष्ट्रपतींवरील महाभियोगाचा ठराव हा संसदेच्या प्रत्येक सभागृहात एकूण सभासदांच्या 2/3 बहुमताने तो मंजूर व्हावा लागतो. तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवडणूक आयुक्त, महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत दोषारोप करणारा ठराव संसदेच्या प्रत्येक सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सभासदांच्या बहुमताने मंजूर होणं हे आवश्यक असतं. अजून एक महत्त्वपूर्ण फरक असा सांगता येईल की राष्ट्रपतींवरील महाभियोगाचा ठराव मंजूर झाला म्हणजे त्याच क्षणी राष्ट्रपती बडतर्फ होतात. तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा आयुक्त किंवा महालेखापरीक्षक यांना दोषी ठरवणारा ठराव संसदेने मंजूर केल्यास संबंधित व्यक्तीला बडतर्फ करण्याची राष्ट्रपतींना केलेली ती शिफारस असते. त्या शिफारशींना अनुसरून त्या व्यक्तीला राष्ट्रपती बडतर्फ करत असतात. थोडक्यात काय तर महाभियोग चालवून संसद राष्ट्रपतींना बडतर्फ करू शकते, तर इतर पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत संसद फक्त संबंधित व्यक्तीला बडतर्फ करण्याची राष्ट्रपतींना शिफारस करते आणि राष्ट्रपती त्या व्यक्तीला बडतर्फ करतात. हा दोघांमधला मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर संसदेचे आणि एक महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे आणीबाणीविषयक असणारे त्यांचे अधिकार व कार्य. साधारणतः राष्ट्रपतींना 3 प्रकारची आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यांच्या संबंधित आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. आता आणीबाणी कोणत्याही प्रकारची असो ती घोषित केल्यानंतर तिला संसदेची मान्यता घेणं हे मात्र आवश्यक असतं. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर 1 महिन्याच्या आत तिला संसदेची मान्यता घ्यावी लागते, नाहीतर ती आपोआप रद्द होते.
या मान्यतेसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने आणि एकूण सभासद संख्येच्या बहुमताने ठराव मंजूर होणं आवश्यक असतं. संसदेने मान्यता दिल्यानंतर आणीबाणी 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात राहू शकते. त्यानंतर आणीबाणीची मुदत वाढवायची असेल तर पुन्हा त्यावरील संसदेची मान्यता घ्यावी लागते व आणीबाणीची मुदत पुन्हा 6 महिन्यांची वाढविता येते. दर 6 महिन्यांनी संसदेची मंजुरी घेणं आणीबाणी चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतं. ती किती काळ चालू ठेवता येईल याबाबतीत घटनेने कोणतीही मर्यादा घातलेली आपल्याला दिसत नाही. राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आणण्याचीही अधिकार हा संसदेलाच आहेत. म्हणजे लोकसभेच्या किमान 1 सभासदांनी आणीबाणी रद्द करण्याचा ठराव मांडावा अशी सूचना सभापतींनी केल्यास तसा ठराव लोकसभेत मांडता येतो आणि तो साध्या बहुमताने मंजूर झाला तरी देखील आणीबाणी रद्द करता येऊ शकते. त्याचबरोबर घटक राज्यात आणीबाणी घोषित केल्यास 2 महिन्याच्या आत तिला संसदेची मान्यता घ्यावी लागते, नाहीतर ती रद्द होऊ शकते. त्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहात साध्या बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो आणि ही मान्यता मिळाल्यास आणीबाणी 6 महिन्यांपर्यंत अस्तित्वात राहते. त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन आणीबाणीची मुदत 6 महिन्यांची वाढविता येते. अशा पद्धतीने जास्तीत जास्त 1 वर्ष आणीबाणी अस्तित्वात राहू शकते. विशिष्ट परिस्थितीत ती जास्तीत जास्त 3 वर्ष चालू ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर आर्थिक आणीबाणी घोषित केल्यानंतर 2 महिन्याच्या आत तिला संसदेची मान्यता घ्यावी लागते आणि त्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहात साध्या बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो आणि संसदेने मान्यता दिल्यास आणीबाणी 6 महिने अस्तित्वात राहू शकते. त्यानंतर मुदतवाढ हवी असल्यास संसदेची पुन्हा मान्यता घ्यावी लागते. आर्थिक आणीबाणी किती काळ चालू ठेवता येईल याबाबत राज्यघटनेने कोणतेही निर्बंध घातलेले नाही. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, संसदेचे कार्य व अधिकार विविध प्रकारचे आहेत. त्यापैकी आपण काहींचा इथे आढावा घेतलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला संसदेची कार्य व अधिकार सांगता येतील. आधुनिक काळामध्ये कायदेमंडळ किंवा संसद ज्याला आपण म्हणतो यांचे कार्य आणि अधिकार, त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि शासन संस्थेच्या संरचनेमध्ये, शासनाच्या भूमिकेमध्ये ती आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याचे सांगता येते. त्याचबरोबर प्रतिनिधित्व करणं असेल, मग ते मतदारसंघांचं असेल, सामान्य जनतेचं असेल किंवा विशिष्ट वर्गांचं प्रतिनिधित्व असेल, अशी देखील कार्य ही कायदेमंडळाची विविध सभागृह आणि त्यांचे सदस्य ही करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यालाच लागून असलेला एक महत्त्वपूर्ण भाग तो म्हणजे संसद सदस्यांना देखील काही विशेष अधिकार असतात. साधारणतः संसद ही देशाची कायदे करणारी सर्वोच्च सत्ता होय आणि या संसदेची प्रतिष्ठा आणि मान राखला गेला पाहिजे म्हणून संसदेला काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तसेच देशातील सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद सदस्यांना देखील आपलं कर्तव्य योग्य प्रकारे आणि परिणामकारक रीतीने पार पाडता आले पाहिजेत. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापासून त्यांना वंचित राहावं लागू नये. तसंच आपली मतं, विचार मुक्तपणे त्यांना मांडता यावी म्हणून संसद सदस्यांना देखील काही विशेष अधिकार दिलेले असतात. ती कोणते आहेत तर ते आपण क्रमाक्रमाने बघू. त्यामध्ये साधारणतः पहिलं असं सांगता येईल, एक म्हणजे की भाषण स्वातंत्र्य. संसदेच्या सर्व सभासदांना घटनेतील नियम आणि सभागृहाच्या कामकाजाचे नियम यांना अनुसरून पूर्ण भाषण स्वातंत्र्य असतं. संसद सदस्यांनी संसदेच्या सभागृहात केलेल्या भाषणाबद्दल किंवा व्यक्त केलेल्या मताबद्दल कोणत्याही न्यायालयात कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर संसदेच्या सभागृहाच्या अधिकारानुसार कोणतेही वृत्तांत, कागदपत्रे, मतदान किंवा कामकाजाची नोंद यांच्या प्रकाशनाबाबत न्यायालयात कारवाई करता येणार नाही. याचा अर्थ असा की अशा प्रकारच्या बाबी प्रसिद्ध करण्यास संसदेला मनाई करता येईल. संसद सदस्यांना आपली मतं निर्भीडपणे व्यक्त करता यावीत, न्यायालयीन कारवाईची भीती त्यांना असू नये यासाठी पूर्ण भाषण स्वातंत्र्याचा हक्क त्यांना देण्यात आलेला आहे. अर्थात सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांचे बंधन पाळूनच या स्वातंत्र्याचा वापर सभासदांना करता येतो. सभागृहात असंसदीय शब्द वापरल्यास कामकाजाच्या नोंदीतून ते शब्द काढून देखील टाकले जातात. त्याचबरोबर
अटकेपासून स्वातंत्र्य. फौजदारी गुन्ह्यांच्या आरोपाखाली संसद सदस्यास अटक केल्यास किंवा न्यायालयाने त्याला कारावासाची शिक्षा दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी ती माहिती व त्याची कारणं सभागृहांच्या सभापतीला कळवली पाहिजेत व सभापतीने ती माहिती शक्य तेवढ्या लवकर सभागृहाला कळवली पाहिजेत. स्थानबद्ध असलेल्या सदस्याची मुक्तता झाल्यानंतरही ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सभापतीला कळवली पाहिजेत. संसदेच्या जागेत सभापतींच्या किंवा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय संसद सदस्यास अटक करता येत नाही. संसद सदस्यांना तसंच कारण असल्याखेरीज संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापासून वंचित राहावं लागू नये म्हणून हा विशेष असा अधिकार, अटकेपासूनचं स्वातंत्र्य हा अधिकार देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हक्कभंगाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार. संसदेची प्रतिष्ठा राखली जावी, संसदेचा अवमान केला जाऊ नये यासाठी संसदेला काही विशेष अधिकार असतात. या अधिकारांचा वापर करून संसद आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करीत असते. संसदेच्या विशेष अधिकारांचा कोणी भंग केल्यास त्या व्यक्तीला ताकीद देण्याचा, प्रसंगी शिक्षा करण्याचा अधिकार संसदेला आहेत. संसद सदस्यांबद्दल अनादर दाखविणे, अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या चारित्र्यावर टीका करणे, त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करणे, संसदेच्या सभागृहाबद्दल अनादर दाखविणे किंवा सभागृहाची अप्रतिष्ठा होईल असा मजकूर प्रसिद्ध करणे, संसदेच्या कामकाजात अडथळा आणणे, संसद शिष्टाचाराची उपेक्षा करणे हा संसदेचा हक्कभंग ठरतो. आणि म्हणून विशिष्ट परिस्थितीत संसदेच्या सभागृहाला आपली चर्चा गुप्त ठेवण्याचा अधिकार देखील आहे आणि अशा गुप्त चर्चेची माहिती जाहीर करणं हा सुद्धा हक्कभंग ठरू शकतो. म्हणून संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा हक्कभंग झाल्यास किंवा हक्कभंग करणाऱ्या व्यक्तीला सभागृहासमोर हजर राहण्यास सांगितलं जातं व तिला ताकीद दिली जाते. विशेष स्वरूपाचा हक्कभंग केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीस कारावासाची शिक्षा देण्याचा अधिकार देखील संसदेला आहेत. हक्कभंगाचा प्रश्न कोणत्याही सभागृहात उपस्थित करता येतो. सभागृहाची एक विशेष अधिकार समिती असते. हक्कभंगाचे प्रकरण या समितीकडे सोपवले जातं आणि समिती त्या प्रकरणाची चौकशी करते व आपलं जे मत आहे ते सभागृहाला कळवते आणि त्याबाबत सभागृह विशिष्ट असा निर्णय घेत असतं. अशी विविध अधिकार जी संसद सदस्यांचे अधिकार म्हणून आपल्याला त्यामध्ये सांगता येतील, जी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या भारतीय संसदेतील सदस्यांना ती प्राप्त झालेली आहेत. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, कायदेमंडळाची किंवा संसदेची असणारी विविध कार्य आणि संसद सदस्यांचे असणारे अधिकार याविषयी आपण चर्चा केलेली आहेत. पुढील भागामध्ये आपण कायदा निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने होते, त्याचं स्वरूप काय असतं त्याविषयी माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.